नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, ख्रिश्चन समाजातील काही घटकांकडून, काही संघटनांकडून असं हिंदू धर्मियांचं किंवा हिंदू धर्मातील काही दुर्बल घटकांचं, अडचणी असलेल्या समाजाचं त्यांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवून, वैद्यकीय सेवा पुरवून, त्यांच्या आर्थिक अडचणी दूर करून त्यांचं धर्मांतरण केलं जातं. त्या नावाखाली, सेवेच्या नावाखाली धर्मांतरण केलं जातं. त्यांच्यात फूट पाडून, त्यांना त्यांच्यात भेद निर्माण करून धर्मांतरण केलं जातं. असं सध्या सगळीकडे सुरू आहे आणि अशी बरीच चर्चा सुरू आहे. हे तथ्य आहे, खरं तर तथ्य नाही असं नाही, तथ्य आहेच. परंतु ह्या बाबतीत केवळ आपण ख्रिश्चन धर्माकडे, धर्मगुरूंकडे बोट दाखवून चालेल का? त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून फक्त चालेल का? की यासाठी आम्ही हिंदू धर्मीय संधी देत नाही का? आमच्यामधील भेद किंवा आमच्यामधील विषमता ह्याला कारणीभूत नाही का? की आमच्यातलेच समाज घटक आहे, त्यांना आम्ही आपलं मानणार कधी? आम्ही दुसऱ्यांना दोष का द्यावा, किती द्यावा? त्यांना आम्ही आयती संधी देत आहोत. आमच्यातले भेदाभेद, आमच्यातला जातीय भाव, आमच्यातलं उच्चनीचे भाव, आमच्यातली विषमता ही समोरच्या धर्माला निमंत्रण देते की आमच्यामध्ये फूट पडण्यासाठी आणि धर्मांतर करण्यासाठी. आजपर्यंतचा इतिहास आहे. स्वतः स्वामी विवेकानंदांनी जे पत्र लिहिलं 1892 साली, मी शिकागो परिषदेच्या आधी त्याने एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंद हेच म्हटलेलं आहे की हिंदू धर्मियांचं धर्मांतरण जे झालेलं आहे, म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये जे हिंदू धर्मातील लोक गेले वर्षानुवर्ष, शतकानुशतक जात आहेत, धर्मांतरित होत आहेत, ह्याचं कारण केवळ दडपशाही हे नसून किंवा अज्ञानी नसून तर हिंदू धर्मातले भेदाभेद, विषमता, जातीय भाव, उच्चनीच भाव हे आहे, असं स्वतः स्वामी विवेकानंदांनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे. पुन्हा एक वर्षानंतर स्वामी विवेकानंद दुसरं पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंदांनी असंच लिहिलेलं आहे. गांधीजींचंही हेच मत होतं की आमच्यातील विषमता, आमच्यातील जातीयता, आमच्यातील उच्चनीच भावाची दरी ही नष्ट झाल्याशिवाय हिंदू धर्माचा भविष्यकाळ हा उज्ज्वल असू शकत नाही. त्यामुळे आम्ही केवळ दुसऱ्यांकडे बोट दाखवून किती दिवस आमची समजूत करून घेणार, माझी समजूत करून घेणार? दुसऱ्याला आरोपीचे पिंजऱ्यात आम्ही किती दिवस करणार, उभी करणार? हे खरं आहे की धर्मांतरण दुर्दैवाने होत आहे, खरं आहे. पंजाबमध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये सर्वाधिक प्रमाणात होते, गोव्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रातही काही जिल्हे असे आहेत. तर आपल्या समाजातल्या दुर्बल घटकांचा, त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, त्यांना विविध प्रलोभनं दाखवून, वैद्यकीय सेवा पुरवून, त्यांच्या नडी काढून, त्यांना आर्थिक प्रलोभनं दाखवून हे सगळं होतं आहे, खरं आहे. पण आपले माणसांची धर्मावरची श्रद्धा का कमी होते? आपल्या वास्तविक माणसाच्या धर्मावर मोठी निष्ठा असते, श्रद्धा असते. सहजासहजी कुणी धर्मांतर करत नाही. मग का असं होतंय? मग असे लोक का तयार होतात, राजी का होतात? मग ह्याला कारण एकच आहे की आम्ही कमी पडतोय. आमचे धर्माचे धुरून ते कमी पडतायत, आमचे धर्मप्रमुख कमी पडतायत, आम्ही कुठेतरी कमी पडतोय. धर्मातले आमचे निर्णय घेणारे लोक आहेत ते कमी पडतायत. आम्ही कुठे कमी पडतोय? आमच्या दुर्बल घटकातील बांधवांना विश्वास द्यायला आम्ही कमी पडतोय. त्यांना प्रेम द्यायला, विश्वास द्यायला, त्यांना मदत करायला आम्ही कमी पडत आहोत. मग त्यांची भावना काय की आम्हाला जर ज्या आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीत, मग त्या पूर्ण दुसरं कोण करत असेल, आम्हाला अर्थसहाय्य होत असेल, आमच्या शारीरिक वेदना, मानसिक वेदना दूर होत असतील, तर मग दुर्दैवाने का होईना आम्हाला त्या समाजात जावंसं वाटतंय. ही चांगली गोष्ट नाही, पण तरी ही भावना त्यांची आहे, ही समजून घेण्यासारखी आहे आणि ती योग्य आहे. तेव्हा इतरांना दोष देण्यापेक्षा कारण ते संधी साधणारच. एक लक्षात घ्या, शत्रू असेल, प्रतिस्पर्धी असेल, तो समोरच्या स्पर्धकाचे तो काय करतो? तर कच्चे दुवे असतील, कच्च्या उणीवा असतील त्या बघत असतो. उणीवा का कच्चे दुवे ते शोधणारच, ते शोधत असतो. आणि हिंदू धर्मामध्ये असे कच्चे दुवे खूप आहेत. मुळामध्ये आमच्यामध्ये उच्चनीचे भाव आहे, दुर्दैवाने उच्चनीचे भाव आमच्यामध्ये शिरलेला आहे. तो जातीय भाव आहे.
अजून एवढी वर्ष होऊनही, हिंदू धर्मात एवढे पुरोगामी विचारवंत होऊनही, नेते महापुरुष होऊनही धर्मातला जातीयभाव संपला का? हिंदू म्हणून फक्त ओळख अजून आत्ता राहिली आहे का? हिंदू म्हणून आम्ही फक्त हिंदू आहोत आणि जात कागदावर नाही, जात कोणतीही नाही, असं किती जण सांगतात? काही नाही, प्रत्येकाच्या कागदावर जात आहे. जात ही कधी जात नाही म्हणून तिला जात म्हटलं जातं. त्यामुळे हा विषम भाव, हा जातीय भाव, ही उच्चनीयता, उच्चनीचता, हे चातुर्वर्ण्य, ही चातुर्वर्ण्यातली आमची उतरण जी आहे ती नष्ट होईल. त्या दिवशी आमचा तो समाज आहे, त्या समाजाला असं वाटणारच नाही की आपण तिकडे जावं. ह्याच्याकडून समानता आलेली असेल, समाजात भावना तशी येणार नाही आहे आणि आम्हालाच आमच्या बांधवांना आधार द्यावा लागेल. जे बांधव जातात ते राजगोष्टीने जात नाहीत, आनंदाने जात नाही. धर्म कुणी आनंदाने सोडत नाही, तो नाईलाजाने सोडत असतो. मग त्यांना तुम्हाला आधार द्यावा लागेल. मुख्य म्हणजे आर्थिक आधार द्यावा लागेल, शैक्षणिक आधार द्यावा लागेल, वैद्यकीय आधार द्यावा लागेल, ते त्यांना सुविधा द्याव्या लागतील. हे आपण देतोय का? मग हे त्यांना मिळतं आहे. मनुष्य काही वेळेला तत्त्वज्ञानापेक्षा आणि श्रद्धेपेक्षा व्यवहार बघतो. कारण श्रद्धा माणसाला खायला देत नाही, पोट भरू शकत नाही. तत्त्वज्ञान पोट भरू शकत नाही. मग व्यवहार असेल तरच माणसाचं पोट भरू शकतो. उपाशी पोटी तत्त्वज्ञान कोणी ऐकत नाही. त्यामुळे व्यवहार महत्त्वाचा असतो. त्यामुळे हिंदू धर्मियांना, आपल्या सर्व हिंदू धर्मियांना, नेत्यांना, आपल्या धर्मियांना व्यावहारिक दृष्टिकोन हा आपलासा करावा लागेल. व्यावहारिक दृष्टिकोन अंगीकारावा लागेल. मगच आपले बांधव जे आहेत त्यांना वैद्यकीय, आर्थिक, शैक्षणिक आधार मिळाल्यामुळे आणि त्यांना आपण आपलं म्हटल्यामुळे ते बांधव दुसऱ्या धर्मात जाणार नाही, सहजासहजी जाणार नाहीत. मंडळी, आपल्याला काय वाटतं? आपण केवळ ख्रिश्चन धर्मियांना दोष द्यावा का? आपल्यातलं उणीवा नष्ट नको का व्हायला? आपल्यातल्या उणीवा आपण नष्ट करण्याचे किती प्रयत्न केले आजपर्यंत. त्यामुळे दुसऱ्या धर्माला केवळ आरोपीचे प्रयत्न उभं करणं हे किती सोयीचं ठरतं की केवळ आपली समजूत करून घेण्यासारखं आहे. आणि आपल्या धर्मातील दोष नष्ट झाल्यानंतर मग आपला समाज कसा जाईल? तिकडे जाणार नाही आहे, कुणी सहजासहजी असं बदलणार नाही. पण तो पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांकडे बोट दाखवणे. दुसऱ्याकडे जो एक बोट दाखवतो आपण, तो उरलेली 3 बोटं 4 बोटे आपल्याकडेच असतात, निर्देश करत असतात. त्यामुळे आपल्या समाजातील, आपल्या धर्मियांनी, आपण सगळ्या हिंदू धर्मियांनीच आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.